कौतुक सुद्धा करू पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये मुख्य पंच सिद्धेश राठोड अगदी अल्पावधीमध्येच पंच म्हणून जे ख्यातनाम आमच्या नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये अनेक स्पर्धांमध्ये त्यांची वर्णी लागली आहे. अंडरआर्म क्रिकेट, टर्फ क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, लेदर क्रिकेट ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून त्यांनी फार छान कामगिरी करत असताना आता पंच म्हणून सुद्धा ते कामगिरी बजावत आहेत. त्याचबरोबर आमचे वैभव सावंत सर घाटकोपरचे त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि गेमला सुरुवात होतीये. पहिला बॉल लोअर फुल टॉस, बॉल बॅक ड्राईव्ह थ्रू द बॉल गेलाय. खरे पाहता डाऊन द ग्राउंड एकच धाव मिळणार. मिडॉनचे क्षेत्ररक्षक लगेचच चेंडूवर आले आणि चेंडूला उचलून फेकून दिलाय. एक धाव. धावसंख्येची सुरुवात होत असताना सागर आणि लोहित असे सलामीचे पहिले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोघेही उजव्या हाताचे फलंदाज. तसे पाहिले गेले तर मॅच्युअर्ड इनिंग आणि मॅच्युरिटीसाठी दोघे फलंदाज ओळखले जातात. आतापर्यंत तर त्यांचा प्रवास फार छान राहिलाय. या मॅचमध्ये लोहितकडे लक्ष असणार आहे. लोहित टीमचा कॅप्टन आहे. लोहितला ठाऊक की या मॅचमध्ये कुठपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 5 षटकं असतील, किमान 60-65 जर का धावसंख्या आली तर मॅचमध्ये खरं तर मोमेंटम मेंटेन ठेवता येईल. अशा परिस्थितीमध्ये जर का जिंकायचं आहे तर माइंडसेट स्ट्रॉंग पाहिजे. फुलटॉस बॉल मनगटाच्या साईडनं बॉलला टर्न दिलंय. स्क्वेअर रिजनमध्ये फिल्डर तिकडे पोहोचलेत. लकी जोवर चेंडूला उचलून फेकून देतील तोपर्यंत धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील 2 एकूण धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती बिनबाद 3 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना मागच्या एका चेंडूवर लगावलेला तो षटकार. तदनंतर आपण पाहताय रणसंख्या झाली डबल डिजिट 10 या आकड्यावर 10 फॉर नन अशी सुरुवात झाली आहे. लोहित आणि सागर असे सलामीचे पहिले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समोर गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतील. दीपकची गोलंदाजी, त्यांच्याकडचा एक्सपिरियन्स युटिलाइज करत असताना यावेळेला अप्रतिम फटका सजवत असताना मात्र नक्कीच इथे बॅट मात्र मी म्हणेन थोडीशी फिरली, ग्रिप ऑफ झाली. असंच काहीसं दृश्य आमच्या दृष्टिक्षेपात आलंय आणि फटका थोडासा फसला गेलाय. बॅट्समन सागर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. थोडेसे अपसेट आहेत सागर. डीजे मास्टर डीजे बादशाह शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र आमच्या समेत पुन्हा एकदा जुळले गेलेत. त्यांचे आपण आभार व्यक्त करतो. एक चांगले अकॉस्टिक सिस्टीम या स्पर्धेमध्ये 3 दिवस आपण पाहिली. तब्बल 13 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. चंदानी ब्रदर्स या स्पर्धेमध्ये सुनीलजी चंदानी टीमचे ओनर, त्यांचा आपण आभार व्यक्त केलं. मिरन 11 जियान शेख टीमचे ओनर. भनगे ब्रदर्स जो आज खेळ करतोय विक्रमजी भनगे यांचा संघ. डॅनियल ब्रदर्स सीनू डॅनियल यांचा संघ. महेशजी पटेल त्यांचा संघ. देवकृपा वॉरियर्स सलीलजी गवली त्यांचा संघ गवली धुरंदर्स. चेतनजी अहिरे पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. CBD कॉप्सचा संघ. सूरज लॉजिस्टिक्स रुद्र 11 शशिकांतजी गायकवाड यांचा संघ आपण पाहिला. वर्टिगो फायटर्स दिनेशजी उद्देशी यांचा संघ आपण पाहिला. शंतनूजी पलस्कर यांचा संघ. मल्हार 11 मात्र या मॅचमध्ये खरं तर आपण या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाला. टाइम अलर्ट. येस, थँक्यू. चला, बाउंड्री लाईनच्या लगत जे आमचे खेळाडू बसलेत पंकज पोल आणि तुमचे संपूर्ण ते 3-4 लोक थोडे मागे या, थोडं मागे. आयोजकांच्या वतीनं आम्हाला सूचना येते, आम्ही ती सूचना तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतोय. तिकडे सागर आणि टीम त्यांची संपूर्ण टीम बसली आहे. त्यांनाही आम्ही आयोजकांच्या वतीनं सूचित करू की आपण थोडे मागे बसा, कुठेही अडथळा नको. हाऊ इज दॅट इज दी अपील. आणि पुढ्यात सापडलेत डॅनियल ब्रदर्स या टीमला दुसरा धक्का. दे धक्का. शुभम बॅक टू डगआउट. बिग विकेट. मोठा मासा गळाला लागलाय.
शुभमनं गत वर्षाचं CPL ज्यानं गाजवलं या मॅचमध्ये मी म्हणेन पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकारी ठरलाय आणि मोठी ही विकेट मात्र मिळाली आहे दीपक या गोलंदाजाला. बॅक टू बॅक विकेट्स. थँक्यू. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे आलेले नाही आहेत टू अपडेट द स्कोर बुक. फुल टॉस बॉल कन्वर्ट करता आला नाही. फिल्डर आहे जज करतील. अरमाननं पकडलाय. हा तिसरा झेल या मॅच मध्ये, तिसरी विकेट. लोहित फलंदाज बाद झालेत. 3 फलंदाज बाद झालेत. आता मात्र जबरदस्त प्रेशर दबाव निर्माण झाला डॅनियल ब्रदर्स या टीमकडे. सीन डॅनियल्स या टीम सोबत आपल्याला जोडताना पाहायला मिळतील. स्वतः संघाचे संघ मालक आहेत. मग असं जे गाणं वाजलं ते गाण्यामध्ये सांगितले की नाना कोदले आणि बालू चंदानी यांच्या वतीने विकेट. मग यांनी पैसे लावायला पाहिजे विकेटसाठी. पॅडल केलं बॉल फ्लिक केलाय. फक्त एकदा मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. ती 11वर 1-1 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 फलंदाज बाद झाले. आज समालोचन कक्षामध्ये रोहित भोपी आणि विजय म्हात्रे ही समालोचकांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समवेत ते कटिबद्ध आहेत. मागच्या काही स्पर्धांमध्ये नवी मुंबई पंचक्रोशीमधलं टेनिस बॉल क्रिकेट आणि क्रिकेटच्या वेगवेगळ्या संकल्पनेमध्ये ज्यांनी मागच्या काही 2 ते 3 वर्षामध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे ते आमचे साथी समालोचक, त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर गुणलेखक दिव्येश शेट्टे ज्यांनी 3 दिवस त्यांनी फास्टिंग केली आहे आणि 3 दिवस ते आमच्या सोबत आहेत ॲज अ गुणलेखक. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. हा बॉल स्ट्रेट टू द फिल्डर हँड. इट्स ड्रॉप्ड. कॅच ड्रॉप होईल. फलंदाजाला मिळेल संधी. रणसंख्या झाली ती 13. आपण पाहताय CBD प्रीमियर लीग 2025 पर्व 8वं आणि 8व्या पर्वातील सेमीफायनलचा हा मोठा सामना तुमच्या समवेत आलाय. एका बाजूला टीम आपण पाहायला मिळते डॅनियल ब्रदर्स आणि एका बाजूला टीम भनगे ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतीये. 2 संघांमध्ये चालू असलेली ही लढत या मॅचमध्ये जो जिंकेल तो जाईल थेट फायनलमध्ये. टायमिंग चांगलं जुळलं आणि परफेक्ट प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली. टायमिंगच्या साह्यानं हा फटका सजवलाय. 4 धावा मिळतील. रणसंख्या झाली आहे ती 17. यस डीजे. गोलंदाज मोनू. खोल टप्प्याचा बॉल टॅप केलाय. एक तर मिळणार. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? तर हो, कॉल तर झालाय परंतु दुसऱ्या बाजूनं मात्र कॉल स्वीकार केला नाहीये फलंदाजानं. एकदा मिळणार. रणसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल पोहोचली 18 या आकड्यावर.
पहिले 3 फलंदाज लवकर बाद झाले. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 3 बाद 18 या आकड्यावर. HS रंका फाउंडेशन यांच्या माध्यमातून ACI आचार्य ज्ञानेश हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच उत्कृष्ट खेळाडूंसाठी एक छोटीशी किट सुद्धा मिळणार आहे. फर्स्ट एड किट ज्याला आपण म्हणतो, ती तुम्ही खेळ करत असताना जेव्हा मैदानामध्ये उतरता किंवा तुम्ही वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन खेळ करत असता तेव्हा मात्र ही किट, छोटीशी किट तुम्हाला कॅरी करता येईल तुमच्या खरंतर स्पोर्ट्स किटमध्ये. आपण ज्ञानेश हॉस्पिटल यांचं आणि त्यांच्या मॅनेजमेंटचा आपण आभार व्यक्त करूया. लकी आलेत ओव्हर द विकेट न. इन स्विंगिंग बॉलिंग फिल्डर आहेत आणि त्याच्या डोक्याच्या वरनं बॉल फरार होईल. अरमान होते, फक्त पाहत राहिले आणि दॅट बॉल पासेस थ्रू द बॅट ऑफ फिल्डर. येईल षटकार. या गेम मध्ये सर्व प्रिन्सिपल्स आपल्याला पाहायला मिळतील. वेट अ मोमेंट. चला, ब्ल्यू जर्सी वाले कुठे आहेत? नाही, ते कुत्र्यानं हाकलून फायदा नाही. ती एक कुत्री आहे ना, तिला पहिला हाकला म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. There is a logic. अरमान आहे, झेल टिपतील. Another wicket down. A crunch moment for Daniel brothers. One more wicket down. 4 फलंदाज बाद झालेत डीजे. चार फलंदाज बाद झालेत आणि तुषार आणि सुमित ही नवखी जोडी मैदानाच्या आतमध्ये. इट्स व्हेरी टफ टाइम फॉर डॅनियल ब्रदर्स. बॉडी लँग्वेज थोडंसं डाऊन आपल्याला पाहायला मिळतंय मैदानामध्ये. खरं तर 2 फलंदाज फलंदाजी करण्यासाठी गेले, ते फ्रेश आहेत. मैदानाच्या बाहेर लोहित आणि त्यांचा संपूर्ण संघ, सीन्यू डॅनियल आणि त्यांचा संपूर्ण संघ, शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. 1-2 षटकार जर का आले तर मॅच मध्ये एनर्जी येईल. बॉल गेला डीप बॅकवर्ड. खरं तर पॉइंट आणि थर्ड मॅन रिझन मध्ये धावा 2 मिळतील. रणसंख्या 2 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती 26 या आकड्यावर. 26 3 षटकं आपण पाहतोय. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज लकी आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला बॉल षटकार गेला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर डबल. 3 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आणि इथे विनू मंकड स्टाईलनं बेल्स डिसलॉज केलेल्या. नाही, काय पंच जे सांगतायत ते खरं सांगतायत. ते थांबले, त्याच्यानंतर मग त्यांना बेल्स डिसलॉज केले ॲज पर द रूल बुक. ऑन द मोमेंट करायला हवं होतं असं पंच सांगतायत. नियम त्यांना बऱ्यापैकी ठाऊक आहेत, तर सर्व नियमांचा अभ्यास त्यांच्याकडे आहे आणि ते सांगतायत की ऑन द मोमेंट खरं तर बेल्स डिसलॉज करायला हव्या होत्या, ते झालं नाही आहे. आणि इथे मात्र पंच सांगतायत की हा जर का बाद नसेल तर मला असं वाटतं की पॅनलाइज सुद्धा तुम्हाला केलं जाईल की डेड बॉल होईल. डेड बॉल. चला, मॅच मात्र सुरू होतीये. ऑफ स्पिन केला, दुसरा फेकलाय लकीनं. ओ, इट वॉज क्लेवर, क्लीन, क्विक बॉल. क्विक फेकलाय बॉल, दुसरा फेकलाय, आतमध्ये आला. इन स्विंगिंग येल डॉट बॉल. 26. हळुवार पद्धतीचं यावेळेला पेस ऑफ केलंय, गती कमी केली आहे. अजून एक डॉट बॉल. प्रेशर डाऊन लोड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज स्ट्रायकर एंडवर आहेत. सुमित इज बॅटिंग ऑन 2. अगदी नवखा खेळाडू आहे.
त्याला थोडंसं आपण प्रेरणा देण्याचा प्रयत्न करूया. आत्मविश्वास हरवू नकोस, कारण आज तुझी वेल थोडीशी कमजोर आहे, परंतु याही मॅचमध्ये पुनरागमन करता येईल. एखादा षटकार एखादा चौकार यायला पाहिजे. इथे पंचांकडनं अपील मागत असताना पंच सांगतात इट्स यस इट इज OUT आउट. अनिकेत आहेत ॲज अ विकेट कीपर स्पेशलिस्ट. आणि अशा या शांत वातावरणाला थोडंसं डिस्टर्ब करायचं असेल तर मात्र षटकार चौकार येणं गरजेचं आहे. दोघी फलंदाज मी म्हणेन शांत आणि संयमी आहेत, परंतु आक्रमण तर करावंच लागेल, कारण 3 षटकांचा खेळ झाल्याने 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या फक्त 26 आपल्याला पाहायला मिळतीये. 26 मध्ये अजून कुठेतरी 20 ते 25 जर का धावसंख्या आली तर 50-55 किंबहुना 60 पर्यंत जर का पोहोचला संघ तर मॅचमध्ये हा सामना मात्र एक रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अपेक्षा आहे की सेमीफायनलची लढत ही हाय व्होल्टेज व्हायला पाहिजे. जरी लो स्कोरिंग असली तरी टफ झाली पाहिजे मॅच. फिरून मारलाय बॉल, लेग कट बॉलरवर चढवलाय हल्ला, बॉल भरार होईल की रिले कॅचचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांना चकून हा बॉल लँड होईल तोवर मात्र धावा अंकित होत असताना 2 आपल्याला पाहायला मिळतात. एकूण धावसंख्या झाली ती 28. खेळात विजयाच्या वाटा कधी संपू द्यायच्या नसतात आणि जर का विजय हवाय तर प्रयत्नशील तुम्हाला राहावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. या मॅचमध्ये दोन्ही टीम्सचे काही पाठीराखे आहेत आणि त्या पाठीराखे मात्र अपेक्षा करत असतील की मॅच आपण जिंकायला पाहिजे. आणि इथे याच दरम्यान अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. मोठा फलंदाज तुषार, जो खरं तर मिडल ऑर्डरमध्ये नेहमी स्फोटक फलंदाजी करतो, त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाज अमोल यांना, अरमानला. थँक्यू. अरमानला पहिलं यश मिळालंय. लेग कट, स्विंग, स्पिन प्रकारची गोलंदाजी, फ्लॅटेड बॉलिंग. 28 धावा, 28. 3 षटकांच्या अखेरीस 26 होत्या, त्याच्यामध्ये 2 ऍड झाल्या. क्लीन बॉल, दांडी गो. हरी यांना आल्या पावली परतवलंय. शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर अगदी हताश नजरेनं जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोल्डन डक चे शिकारी ठरतील. हरी 6वा फलंदाज बाद झालाय. मला वाटते 7वा फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पडझड झाली आता फलंदाजांची. कसे आहे ना, खेळात हार आणि जीत ही होत असते, परंतु खेळात हरण्याची भीती संपली की दुसऱ्याच क्षणाला विजयी पताका तुम्हाला खुणवायला सुरुवात करतात. आणि म्हणूनच हरण्याची भीती न बाळगता खरं तर मी म्हणेन सचोटीने संघर्षाचा
आणि संघर्ष करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं. जिद्दीनं पुन्हा एकदा उभे राहतील का? लोअर ऑर्डरमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन अँड हॅट्रिक बॉल फॉर बॉलर आरमान. हॅट्रिक चेंडू यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टिक येईल हा स्ट्रेट विकेट टू विकेट बॉलिंग अ डॉट बॉल. अरमाननं मगाशी फार छान सांगितलं. जे काही माझ्याकडनं घडलं ते खरं तर क्विक काही फ्रॅक्शन्स ऑफ सेकंदमध्ये घडलं. घडायला नको हवं तर त्याच्यासाठी त्यांनी खरं तर सिनियर खेळाडूंची माफी मागितली. आणि माफी मागणं ही फार मोठी गोष्ट असते. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहत असतो कधी कधी खेळाडूंचं फ्रस्ट्रेशन त्या बॅटवर निघतं, त्यांच्या किटवर निघतं. आणि सचिन रमेश तेंडुलकर सर तेच सांगत असतात, ज्या किटनं, ज्या बॅटनं, ज्या चेंडूनं तुम्हाला तुमची ओळख दिली, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एक खेळाडू मिळाला, त्या किटवर कधी फ्रस्ट्रेशन काढू नका. आणि इथे हा चौकार आलाय, या गोष्टीबद्दल थोडीशी आपण चर्चा करत होतो. 4 धावा एकंदरीत मिळतील आणि एकूण धावसंख्या झाली ती 33-33. हलक्या हातानं फक्त पंच केलं बॉल. एक धावतल मिळणार. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 34-34. धावांचा ओघ थांबलाय आणि मॅचमध्ये मी म्हणेन 5 षटकांचा सामना आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि फक्त 34 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 7 गडी बाद झाल्यानंतर ही पडझड जी झाली आहे ना, ती आता लोअर ऑर्डरवर जबरदस्त दबाव आलाय. कुठेही मी म्हणेन मोठे फटके येत नाही आहेत. धावांचा ओघ थांबलाय. अशा परिस्थितीमध्ये एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर मात्र कॉन्सन्ट्रेट केलं जातंय. हा ही बॉल अवे फ्रॉम द रीच. पंच सिद्धेश राठोड आम्हाला अपडेट करतील. हा असणार हे व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. एकूण धावसंख्या झाली ती 35 मध्ये कुठे 10-12 जर का आल्या तर मॅच एक सन्मानजनक स्कोअरकडे जाईल, फायटिंग टोटलकडे जाईल. परंतु त्या 15 धावा येतील का? एखाद 2 षटकार येतील का? हा नो बॉल आहे. धावा कशा येऊ द्या. आता बॅटिंग करणारी टीम डॅनियल ब्रदर्स सांगत असेल की धावा येणं गरजेचं आहे. चला, ऑर्गनाइज कमिटी सदस्य कनेक्ट करा पंचांसोबत. तिकडे काहीतरी चर्चा सुरू आहे. ते इशारा करतायत. देर इज समथिंग विच इज अ शो स्टॉपर. चला, आणि पंचांशी वादविवाद करू नका प्लीज. चला, आणि
पंच काय डिसिजन घेतलाय? चला पंच काय डिसिजन झालाय? दॅट इज अ नो बॉल अँड द नेक्स्ट बॉल वुड बी फ्री हिट. चला आणि इथे मात्र मॅच सुरू झाली. नो बॉल, फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल गतीनं बीट केलंय. व्हॉट अ बॉलिंग इट इज. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. सुदाम आपल्याला पाहायला मिळतील. रणसंख्या झाली आहे फक्त 36. मेहनत घ्यावी लागेल कारण यशस्वी होण्याचे सगळे मंत्र मेहनत या शब्दापासूनच सुरू होतात. यशस्वी व्हायचंय, जिंकायचंय तर आता इथून पुढे श्रम करावे लागतील, मेहनत करावी लागेल. पुढे आले, पुढे आता उचलला बॉल हवेमध्ये आणि येईल. हो, षटकार आलाय. अनबिलिव्हेबल, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. रणसंख्या 42. अजून एखादा षटकार येणं गरजेचं आहे. येणारे चेंडू असतील अजूनही 3. 3 मध्ये एक षटकार जर का आला तर मॅच थोडी रफ अँड टफ पाहायला मिळेल. बॉल हवेमध्ये एक मिळेल की मिळतील 2. नुमॅन्स रिझन मध्ये बॉल लँड होईल. फिल्डर पोहोचतील, चेंडूला उचलून फेकून देतील. इन बिटवीन 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 मोर ॲडेड इन टू द टोटल. म्हटलं जातं ना की उडता येत नसेल तर पळा, पळता येत नसेल तर चाला, चालताही येत नसेल तर रांगा, परंतु प्रयत्नांची धडपड ही सुरूच ठेवा. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि प्रयत्न करणाऱ्याला मार्ग सापडतो, प्रयत्न न करणाऱ्याला मात्र बहाणे सापडतात. जरूर आपण पाहतोय इथे मात्र प्रयत्न करावा लागेल कारण धावांचा ओघ जो थांबला होता, एक षटकार आला त्यानंतर डबल आली. एकूण धावसंख्या क्लोज टू 50, 44. बॉल सरस सोडून दिल्या. पंचांकडे पाहत आहेत पंच. तटस्थ येईल हा फेअर बॉल. बॉल सोडून द्यायचा नव्हता, लाईन मध्ये होता. येईल डॉट. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटचं षटक. 5 षटकांचा सामना. रणसंख्या झाली ती 44, 44. अरमानच्या मेंदूमध्ये आता बॅटिंग कशी करायची त्याची मात्र नक्कीच ही रणनीती प्लॅनिंग सुरू असेल. इनसाइड आउटचा फटका. बॉल गेला डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉल पर्यंत बॉलला ग्रिप करून फेकून देईल तोवर मात्र 2 धावा कंप्लीट होत असं पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट झाल्या. इथे 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद आणि 3 कंप्लीट झाल्या. धावसंख्या झाली 47 आणि 48 धावांचं टार्गेट सेट झालंय. 48 टू विन. जोवर मात्र फिल्डिंग करणारी टीम डॅनियल ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये उतरेल या ऐकूया डीजे बादशाहच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऑपरेट करतील आमचे रोहित भोपी.
फार छान खरं तर हे गाणं सादर केलं. अर्थातच महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझं. हा महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर महाराजांचा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आणि आंबेडकरांचा, हा महाराष्ट्र विविधता आणि परंपरांचा, महाराष्ट्राच्या सौंदर्याचे, राकटतेचे, विविधतेचे आपण मात्र सदैव ऋणी आहोत. आणि वी शुड सपोज टू बी प्राऊड टू बी अ महाराष्ट्रीयन. अर्थातच महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला सार्थ अभिमान असायलाच हवा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. महान महाराष्ट्रातील खरं तर संपूर्ण समृद्ध सुशील असा हा परिसर मुंबई आणि मुंबई नगरीमधील नवी मुंबई सॅटेलाइट सिटी, सिटी ऑफ गार्डन्स, उद्यानांचं शहर, आणि नवी मुंबई पंचक्रोशीमधील स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल या स्टेडियममध्ये रंगतोय CPL म्हणजे CBD प्रीमियर लीग 2025 पर्व 8व एडिशन 8 मध्ये या स्पर्धेला आपण घेऊन आलोय. पहिल्या इनिंगचा खेळ या सेमीफायनलचा मॅचचा झालाय, जिथे आपण पाहतोय की पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 47 आणि 48 धावांचं एक टार्गेट इथे मात्र सेट झालंय. या 48 धावा कशा पद्धतीनं हाताळल्या जातील या ऐकण्यासाठी पुण्याच्या आपण इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक विजय म्हात्रे आणि रोहित भोपी यांना. या सत्रामध्ये ही मॅच मराठी या माई बोली भाषेमध्ये मात्र ते रंगवतील. कुणी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. CPL 2025चा शेवटच्या टप्प्यामधील काही क्षणांचा हा रंगारंग सोहळा. सेमीफायनलची ही मॅच बिटवीन गवली धुरंदर्स आणि भनगे ब्रदर्स. थँक्यू. जाऊया मैदानाकडे. सेमीफायनल क्रमांक 1 ज्यामध्ये मात्र आपण विचार केला 13 संघांचा समावेश, त्यामध्ये सुपर 6, त्यानंतर सुपर 3 आणि सुपर 3 मधून एक संघ जो मात्र मेगा फायनलमध्ये दाखल झाला आहे, मल्हार 11. आणि उरलेले 2 संघ, उर्वरित 2 संघ आपण विचार केला तर एका बाजूला डॅनियल ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भनगे ब्रदर्स. या 2 संघादरम्यानची ही लढत मेगा फायनलच्या तिकिटासाठी या 2 संघातला हा मुकाबला आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना एकूण 30 चेंडूंमध्ये धावा मात्र बॅटच्या माध्यमातून काढल्या त्या डॅनियल ब्रदर्सने, आणि 48 धावांचं आव्हान. ह्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सुरुवात होती. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येते आव्हांतर. या आव्हांतरच्या माध्यमातून होती सुरुवात. धावसंख्या धावफलकावर 1. सलामीचा गोलंदाज सचिन डॅनियल ब्रदर्स कडून जो त्याचा वापर केला जातोय, आणि सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात भनगे ब्रदर्स यांच्याकडून प्रतीक आणि त्याच्या समवेत अरमान. मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची मांदियाली जरूर पाहायला मिळते. हिरवमय परिसर जरूर आपण, आणि या हिरव्या परिसरात आनंद लुटत असताना पहिला मोठा मासा जाळ्यामध्ये फसलाय. शून्याचा भोपला न फोडता इथून मात्र प्रतीक बॅक टू द डगआउट. थँक्यू. नवीन फलंदाज जरूर आपण पाहतो नेट नंबर 3 वर. जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी देखील इथे
कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय नसेल, जे आपण सुपर सिक्सच्या या मॅचेसमध्ये जरूर पाहिलं आहे. आणि तेच प्रयत्न इथून डॅनियल ब्रदर्स संघाच्या या सर्व खेळाडूंना करावा लागेल, गोलंदाजांना करावा लागेल, कारण इथे केल्याशिवाय होत नाही आणि जर केलेच नाही तर काहीच होणार नाही आहे. आणि तेच प्रयत्न करत असताना सध्याच्या घडीला तरी सचिन आपल्याकडून 100% एफर्ट लावत असताना जरूर पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू आहे, ज्याच्यावर अपेक्षा या पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळण्याची जरूर दिली आहे आणि ते सत्यात उतरवत असताना सध्या तरी पाहतोय आपण पहिला आव्हान, तर त्यानंतर विकेट, त्यानंतर आलेला हा डॉट आणि काहीतरी कानमंत्र आरमानच्या माध्यमातून अनिकेत याला जरूर दिलंय. सांगत असेल की लो स्कोरिंग आहे, एकेरी दुहेरी धावसंख्येने देखील आपल्याला मजल मारता येईल आणि तेच प्रयत्न इथे करावा लागेल फलंदाजी करत असताना. परंतु दुसऱ्या बाजूने डॉट चेंडू येणं देखील गरजेचं असेल आणि तेच प्रयत्न इथे मध्ये चेंडू हवेमध्ये जरूर गेला होता, परंतु पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा इथे डॉट. ह्याच डॉट बॉलची पर्सेंटेज जर वाढवली तर मात्र नक्कीच दबाव येईल येणाऱ्या काळामध्ये भनगे ब्रदर्स संघाच्या फलंदाजांवर आणि तेच प्रयत्न इथे करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. जर सुरुवात इथे मात्र चांगली केली तरच मात्र शेवट गोड करण्यासाठी सज्ज होतील आणि तेच इथे पाहायला मिळते. लेग बिफोर विकेटसाठी पंचांनी दाद दिली आहे LBWच्या माध्यमातून. अनिकेत हा दुसरा हादरा बसलाय भनगे ब्रदर्स संघाचा. धावसंख्या धावपलकावर 2 गडी बाद 1 या आकड्यावर. थँक्यू. नवीन फलंदाज लकी, हीच ती जोडी ज्याने सुपर 6 मध्ये धुमाकूल घातला होता. टॉप 3 मध्ये जाण्याचं स्वप्न आपल्या संघ नायकाचं, संघ मालकाचं पूर्ण करणारी ही जोडी लकी आणि अरमान या 2 फलंदाजांनी धुमाकूल घातला होता. तेच 2 फलंदाज आता मेगा फायनलच्या तिकिटासाठी झगडताना पाहायला मिळतील आणि ते स्वप्न इथे पूर्ण होईल का याकडे देखील लक्ष असेल. 1 धाव कंप्लीट, दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. बऱ्याच कालानंतर इथे धावफलकावर धावा जरूर जोडल्या गेल्यात. संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 या आकड्यावर जरूर पोहोचली आहे. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. सुरेख असं या षटकाचं विश्लेषण. वाईट, विकेट, सलगचे 2 डॉट, त्यानंतर विकेट आणि या शेवटच्या चेंडूवर आलेल्या 2 धावा. अजून देखील पॉवर प्ले क्रमांक 1 मधला हा शेवटचा चेंडू असेल. आणि इथे काय घडलंय, कदाचित झेलची संधी होती की काय. षटक क्रमांकाचं पहिलं संपलंय. जर सचिनची गोलंदाजी आवडली असेल या सेमीफायनल 1 मध्ये, कारण कंजूसपणाची गोलंदाजी 3 धावा आणि 2 महत्वाच्या विकेट बळकावल्यात, तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यस, थँक्यू. चला, विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यस, थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. तिथे समीकरण मात्र आता येऊन ठेपलंय. 24 चेंडू आणि 45 या धावसंख्येवर. आव्हान कठीण झालं तरी चालेल, इथे मात्र आपल्याला जिंकण्याची जिद्द पाहिजे आणि ती जिद्द या 2 फलंदाजांवर जरूर आहे, ज्यांच्यावर मात्र जबाबदारी असेल सेमीफायनल मधून
फायनलमध्ये वाटचाल करण्याची भनगे ब्रदर्ससाठी. तर दुसऱ्या बाजूने विचार केलाय, सचिनने स्वतःला सिद्ध केलंय, त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून इथून मात्र तुषार हा गोलंदाजी करेल का, याकडे मात्र जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं देखील लक्ष असेल. दोन्ही बाजूला आपण पाहतोय प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक, कारण निमित्त आहे CBD प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 8 मेगा फायनलचा दिवस. सेमी फायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. चला थोडंसं वेळ कमी घ्या प्लीज. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. आरमान होता, आरमानच्या बॅटमधून हा चौकार येईल का, इथे मात्र शर्यत जरूर लागली आहे, परंतु सचिन याने चेंडू अडवल्यानंतर 2 धावा आणि 2 धावांनी सुरुवात दुसऱ्या षटकाला होत असताना संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावर. 2 गडी बाद 5 अशी अवस्था. सावध पवित्रा स्वीकारून इथे मात्र अरमान आणि लकी फलंदाजी करेल का, आणि फलंदाजी करून आपल्या संघाला पडलेलं स्वप्न मेगा फायनलचं तिकीट देऊन देईल काय, हे देखील पाहावं लागेल. चलो थोडंसं स्पीड वाढवा प्लीज डॅनियल ब्रदर्स. पंचांच्या डाव्या हाताकडून उजव्या हाताकडून जरूर फलंदाजी चालू आहे, परंतु इथे काय फटका सजवलाय. आरमान आरमान आणि फक्त आरमान हा येतोय. थँक्यू. इथे जर चौकार आलाय आणि जर आरमान आणि लकीची जर विकेट इथून डॅनियल्स ब्रदर्सला जर मिळाली ना, ते एक नवा ट्विस्ट सामन्यामध्ये जरूर मिळेल आणि तेच इथे प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाशिवाय फळ नाही आणि कष्ट केल्याशिवाय यश नाही. इथे तेच प्रयत्न आणि तेच कष्ट इथे घ्यावे लागतील. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला किंमत आहे. कष्ट केल्याशिवाय यश हातात मिळत नाही आहे आणि ते कष्ट इथे भरपूर प्रमाणात घ्यावं लागेल. कारण प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण बॅटने आपल्या आलेल्या या कमी धावा कुठेतरी लो स्कोरिंग सामना जरूर सांगून जातोय, परंतु सचिन याने नवीन ऊर्जा निर्माण केली होती. तदनंतर तुषार आला, त्याने 3 चेंडूमध्ये आता 7 धावा खर्च केल्यात. अजून 3 चेंडू आहेत. 3 चेंडू जर इथे कमीत कमी धावा खर्च केल्या तर कुठेतरी पुन्हा एकदा पारडं आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघाकडून 50-50. दहा धावा धावफलकावर. 10 आकडा आपल्या नजरेत, सर्वांच्याच नजरेत आहे. क्रिकेटची देवता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक हा 10, म्हणूनच याला मॅजिकल फिगर म्हटलं जातं. आणि 10 नंतर हा आलाय एक उत्तुंग असा 1 बाउन्स चौकार. थँक्यू. तर वेळ आपण अतिरिक्त वापरत आहात, विचार करायचा आहे थोडासा. आतापर्यंत 10.50 सेकंद आपण वापरलेत. 10.50 सेकंद आणि दुसरं षटक चालू आहे. डॅनियल ब्रदर्स लक्षात ठेवायचं आहे. सोडून दिलाय आव्हान, तर ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, काहीसा दडपण, आणि नक्कीच उल्लेख करेन जर या 2 फलंदाजातून एकाची जरी विकेट गेली तर काहीसा दडपण भनगे ब्रदर्स यांच्यावर जरूर येईल. धावसंख्या धावफलकावर 15 झाल्यात. अजून 33 ची गरज आहे. 33. चांगला फटका सजवलाय. फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 16 या आकड्यावर संघ जाऊन पोहोचलाय. कोणता संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल
यासाठी मात्र या दोन संघातली झुंज जरूर पाहायला मिळते आणि आयोजकांचं कौतुक करावं तितकंच कमी, कारण 3 दिवस अथक प्रयत्न घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाला इथे रोमांचक असा सामना होणं अपेक्षित असेल, परंतु आरमान आणि लकी ही जोडी आहे आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं की आरमान आणि लकी जोपर्यंत मैदानावर आहेत तोपर्यंत टेन्शन फ्री असेल भनगे ब्रदर्स संघ. हा येतोय उत्तुंग असा षटकार. तर धावसंख्या दाखल 22 धावा झाल्यात. अजून 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. थँक्यू. स्कोर कार्ड आपण पाहिलं. 22 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले आणि षटक देखील 2.0 म्हणजे दुसरं षटक देखील संपुष्टात आले. 2 हा आकडा सातत्यपूर्ण टिकवत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावफलकावर. तिसऱ्या षटकासाठी शुभम आलाय. काहीच दडपण आता डॅनियल ब्रदर संघावर जरूर असेल, कारण पहिल्या षटकामध्ये जरूर आल्या होत्या 3, परंतु त्यानंतर 19 आल्यात. परंतु या दडपण खालून शुभम आलाय. षटक क्रमांक 3. एका बाजूला डॅनियल ब्रदर्स, दुसऱ्या बाजूला भनगे ब्रदर्स. सन्मान दिलाय. ब्लॉक होलचा चेंडू. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार. चांगल्या फलंदाजाचं हे हेतू जरूर असतं. पहिला चेंडू डॉट. 26 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. आणि आता मात्र हा चेंडू उडवलाय. झेल होईल का? झेल टिपलाय. मोक्याच्या क्षणाला गोल्डन विकेट. लकी बॅक टू द डग आउट. थँक्यू. तर इनेट नंबर 5 वर दाखल झालाय मोनू भनगे ब्रदर्स संघासाठी. आता मात्र जबाबदारी असेल आरमान, आणि आरमानला चांगली साथ दिली ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये लकी याची होती, तर तीच साथ आता मोनू याला द्यावं लागेल. तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते शुभम याची. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट आणि एक अति महत्वाची विकेट. लकी या मोठ्या फलंदाजाची विकेट जरूर बलकावली आहे. तर आपण अतिरिक्त टाइम वापरत आहात याची नोंद असावी. डॅनियल ब्रदर्स सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा. अव्वंतरचा 1 धावसंख्येने भरणा होईल. संघाची धावसंख्या 23. अजून देखील 25 धावसंख्येची गरज आहे. थोडंसं स्पीड वाढवा प्लीज डॅनियल ब्रदर्स, विनंती असेल. हा देखील भिरकावण्याचा प्रयत्न जरूर. नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आलाय
थोडंसं फंबलिंग जरूर झालं, परंतु फक्त एकच धाव आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचं मानस इथे मात्र ने जरूर केलंय. या षटकातील अजून विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर 24, अर्धा पल्ला पार झालाय. अठ्ठेचाळीस धावसंख्येचा टार्गेट आणि आतापर्यंत विचार केला तर 15 चेंडूंमध्ये अर्धा पल्ला पार केलाय आणि 15 चेंडूंमध्ये अजून देखील 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. ही महत्वाची विकेट जर घेतली डॅनियल्स ब्रदर्सने तर मात्र दडपणाखालून झुगरावं लागेल भनगे ब्रदर्स संघाला. परंतु जबाबदारी आहे. कॅप्टन लीड ऑफ फ्रंट जरूर म्हटलं जातं आणि कर्णधार कशी खेळी करतोय. मागचा सामना सुपर 6 जिंकून दिलाय, परंतु मेगा फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी सजवलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे, सत्यात उतरवायचं आहे. त्यासाठी मात्र आरमान याला करावे लागतील ते प्रयत्न आणि प्रयत्न करत असताना पडला धडपडला तरी देखील विजय संपादन करून द्यायचा हा निश्चय जरूर ठेवला असेल. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर ही महत्वाची विकेट आपल्याला बलकवायची आहे. शुभम देखील सांगून जाईल आणि ते मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय, फक्त सिंगल आणि आतापर्यंत विचार केला तर जखडून ठेवले मोठ्या फटक्यांपासून. या षटकामध्ये जरूर वंचित ठेवलंय गोलंदाज शुभम याने आणि तेच महत्वाचं कारण असेल डॅनियल ब्रदर संघासाठी. हा देखील कार्पेटच्या साईने ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. अलगच गवताला गुदगुल्या करून चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. सागर होता तिथे, मिळाली फक्त सिंगल. सिंगलने मात्र धावसंख्येला अलगद पुढे सरकवला जाईल. 26 अजून देखील 22 धावसंख्येची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 22 धावा हा चेंडू अति महत्वाचा असेल शुभम याचा. इथे जर स्ट्राईक एंडच्या फलंदाजाची विकेट जर बलकावली तर मात्र एक नवा ट्विस्ट निर्माण होईल. तेच प्रयत्न करत असताना इथे मात्र घडलंय काय. आलाय डॉट बॉल. षटक क्रमांकाचं संपले तिसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर 26, येणारे 12 चेंडू आणि लक्ष्य असेल ते 22 धावसंख्येचं. थँक यू. जाऊया मैदानाकडे. 12 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. सेमी फायनलचा हा थरार आपण आजमावतोय. औचित्य आहे CBD प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 8. तर डॅनियल ब्रदर्स हे षटक आपल्याला फेकण्यासाठी 2 मिनिटांचा कालावधी असेल याची नोंद असावी. आतापर्यंत आपण 18 मिनिटांचा कालावधी वापरलाय. गोलंदाजीच्या मार्कवर आलाय लोहित. एक महत्वाचं षटक आहे. आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न. आणि इथे कोण कोणाची झोप उडवेल हे पाहावं लागेल. मोक्याच्या क्षणाला गोल्डन विकेट आवश्यकता होती का, आणि विकेट गेल्यानंतर हा जल्लोष साजरा केला जातोय डॅनियल ब्रदर्स संघाच्या माध्यमातून. फलंदाज क्रमांक 4 आरमान बॅक टू द डग आउट. थँक यू. यस थँक यू. अकरा चेंडू 22 धावा.
तर नक्कीच पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. धावबाची इथे चाचपणी केली जाईल. तिसरे पंच. चला ऑर्गनाइज कमिटी मेंबर क्विक आमच्या समेत या प्लीज. रन आउट ची जी ही विकेट आहे, तृतीय पंच आहेत आमचे पाटील सर. सरांना मी इन्व्हाइट करू की या आपण, आणि फ्रेम मध्ये जरूर काही क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळतील. अरमानची एक मोठी विकेट, गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळाली, परंतु पंच पडताळणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की whether the batter is short of his crease. Yes, आणि it's OU to out. Batsman is short of his crease आणि फलंदाज बाद होतील. 12 चेंडू आणि इक्वेशन 22 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. विजय, मला वाटतं या मॅच मध्ये ज्या एका चोरट्या धावेची गरज नव्हती ती धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे मोठा अपघात झाला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. डॅनियल ब्रदर्स, सिनू डॅनियल यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि संघाचा सरसेनापती कसा असावा त्याचं लोहितनं एक जबरदस्त उत्तम उदाहरण स्पष्ट करत असताना या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजीचं पृथक्करण दिले. या मॅच मध्ये इम्पॅक्ट फेकणारी गोलंदाजी, आउट स्विंग इन स्विंग, यावेळेला प्रहार विकेट मिळेल की काय, आणि हो अजून एक विकेट. क्या बात है, पहा हा जल्लोष, टाळ्या आणि सिट्ट्या वाजल्या टीम डॅनियल ब्रदर्स या टीमसाठी. यस, थँक्यू नितेश सर. जरूर आपली चर्चा चालू होती, आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवणारं खरं स्वप्न आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय डॅनियल ब्रदर्स संघाच्या खेळाडूंनी भनगे ब्रदर्स संघाची सध्याच्या घडीला झोप उडवली आहे. कारण त्याचं महत्वाचं कारण अरमान सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर सलो की पलो सोडलं या फलंदाजांना गोलंदाज लोहित याने. डॉट बॉल आलाय, सन्नाटा होता, परंतु पुन्हा विकेट आल्या पावली. इथे मात्र परतीचा इशारा दिलाय. फलंदाज रनआउट झालेत. घर फिरलं ना की घराचे वासे सुद्धा फिरतात, तसंच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. अरमान बाद झाले, बॅक टू बॅक हे विकेट जात असताना मॅच मध्ये ट्विस्ट अँड टर्न आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि जबरदस्त पारड जड झालंय डॅनियल ब्रदर्स या टीमचं. उर्वरित इक्वेशन पाहूया आपण या स्क्रीनवर काय म्हणतंय. क्रिक लाईव्हची स्क्रीन. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. या मॅच मध्ये हा एक बॉल, या बॉलवर मात्र जर का षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये उरतील जवळजवळ 16. चौकार आला तर उरतील 18. षटकार आणि चौकाराची गरज असणार आहे. स्ट्रायकर एंडवर फलंदाज बॅटो आपल्याला पाहायला मिळतील. नदीम आलाय. आता मात्र थोडस इक्वेशन जड होत असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. गरज होती का? गरज नसताना इथे मात्र विकेटवर विकेट, विकेटवर विकेट, आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे लोहित साठी. 4 विकेट या षटकामध्ये जरूर आले आहेत आणि मिडन ओव्हर एकदा जोरदार टाळ्या झाल्या. प्रेक्षक मायबापो, लोहितची गोलंदाजी आवडली असेल, संघनायक कसा असावा तर त्याचं जिवंत उदाहरण जरूर पाहायला मिळालं. आता मात्र समीकरण पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल 22 धावांची. येस, थँक्यू. 6 चेंडू आणि 22 धावा. अंपायर
21 मिनिटं वापरलेले आहेत. एक प्लेअर आपण आतमध्ये घेण्याची विनंती करावी. पॅनलाइज आपण करूया. एक खेळाडू अतिरिक्त तुम्हाला इनफिल्ड मध्ये शिफ्ट करावा लागेल. कॅप्टनला आम्ही जरूर सूचित करू. टीम कॅप्टन लोहित. 6 चेंडू आणि 21-22 धावा असं इक्वेशन असताना या मॅच मध्ये झालेली चुकीचा भुर्दंड आणि मॅच पासून दूर जात असताना अजूनही संधी आहे असं नाहीये किंवा सामना हातातून निसटून गेलाय. 6 मध्ये 22 असं इक्वेशन. प्रहार केलाय, बॉल हवेमध्ये, अजून एक विकेट मिळेल की ड्रॉप होईल. कॅच झालाय, कॅच ड्रॉप आणि मिळतील फक्त एक धाव. 5 चेंडू आणि 21 धावा असं इक्वेशन. 7 गडी बाद झालेत पहिल्या इनिंग मध्ये. विजय 8 फलंदाज बाद झाले होती. फलंदाजांची पडझड झाली होती. जसा कॅप्टन लोहित बाद झाला, बॅक टू बॅक अनेक विकेट्स आपल्याला टप्प्याटप्प्यानं बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि अगदीच एकेरी दुहेरी त्याच्यानंतर 1-2 मोठे फटके आले आणि धावसंख्या पोहोचली ती 46 वर. आता इक्वेशन आहे 5 चेंडू आणि 21 धावा. थोडंसं अवघड आहे परंतु सोपं करावं लागेल. वेळ अजून गेलेली नाहीये आणि आलाय संजीवनी देणारा षटकार. थँक्यू. 4 आणि 4 ला आता हव्यात त्या 15. 4 चेंडू आणि 15 धावा असे इक्वेशन आले. नवसंजीवनी देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये पुनरागमन करणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. घड्याळामध्ये बरोबर 4.45 मिनिटे झाली आहेत. आता जे संघ पराभूत झाले, जे संघ खेळाडू सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले, ते मात्र आता ड्रेस कोड चेंज करून आलेत, फॉर्मल मध्ये आलेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. फार छान वाटते परंतु स्पर्धेसोबत ते आहेत या गोष्टीत मात्र आनंद आहे. क्रिकेटने सर्वांनाच आनंद दिला आणि म्हणूनच काय जी गोष्ट आपल्याला आनंद देत असते ती गोष्ट आपण वारंवार करत असतो. 4 ला 15 हा बॉल अवे फ्रॉम द रीज. पंचांकडे सोडून दिलाय. अपेक्षेने पाहत होता परंतु पंच तटस्थ उभे. पंचांची भूमिका अशी आहे की आपण पाहतो की निर्णयावर ठाम असणारे हे पंच. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू 15. काय होईल? आखुडपचा चेंडू भिरकावलाय. भिरकन चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय हा षटकार. थँक्यू. 2 सलग षटकार आलेत आणि तिथे पहा आमचे खेळाडू रसिक प्रेक्षक बागडतायत, नाचतायत, मॅचचा आनंद घेत आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये हेच सांगतोय सनी. बॅटिंग करणाऱ्या टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती भनगे ब्रदर्स. या मॅच मध्ये अजूनही 2 चेंडू 9, एखादा चौकार, एखादा षटकार या मॅच मध्ये अजूनही पुनरागमन करून देईल. 2 ला 9. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. काल नाही जमलं ते आज जमणार आहे आणि त्याच अपेक्षेने इथे मात्र षटकार ठोकताना आपले सुरुवातीचे फलंदाज जरी बाद असले, माझ्यातला दमखम दाखवण्यासाठी सज्ज आहे सनी. आणि आता मात्र आव्हान तर आहे. पंचांचा इशारा जरूर झालाय. स्ट्राइक रोटेट व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. बॅटने फटके येत असताना आव्हान तर या चेंडूवर धाव घेणं गरजेचं होतं का? पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम. 2 चेंडू 7 धावा. स्ट्राइक रोटेट झाली आहे आणि फलंदाज जे स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. जरूर आपण पाहताय मोनू 2 चेंडू आणि आता 7 धावा असं इक्वेशन आहे. 7 म्हणजे किमान एक चौकार किंवा एक षटकार तुम्हाला ठोकावं लागेल. गोलंदाजाला काय करायचंय तर एक फेअर बॉल टाकायचा आहे, ज्या फेअर बॉलवर 1 किंवा 2 धावा येतील आणि मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. मॅच अजून संपली नाहीये हेच जणू काही सांगत असताना हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मॅच मध्ये पुण्याच्या एक मोठा फटका आणि थेट फायनल मध्ये क्वालिफाय होतील हे 2 चेंडू सांगून जातील कोणता संघ आपल्याला पाहायला मिळेल जो थेट CPL 2025 पर्व 8व्या या पर्वामध्ये फायनल मध्ये क्वालिफाय होईल आणि 2 हात करतील मल्हार 11 या टीम सोबत. 2 चेंडू
आणि अजूनही 7 धावांची गरज आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. अतिशय रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळालाय. स्वप्न देखील पाहिलं नसेल कोणी की या टप्प्यामध्ये हा सामना येऊन ठेपेल. स्वतः कर्णधार आरमान याला देखील वाटलं नसेल की एवढं हे सोपं आव्हान एवढं कठीण होऊन बसेल. होत्याचं नव्हतं, व्हायला वेळ लागत नाहीये. सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट. एक चेंडू आणि 6 धावा. षटकार षटकार आणि षटकारच हवाय. ज्या फलंदाजाने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत तो हा शेवटचा षटकार ठोकून आपल्या संघ नायकाला, संघ मालकाला, आपल्या टीमला मेगा फायनलचं पडलेलं स्वप्न पूर्ण करून देईल का? चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. एक चेंडू 6 धावा. प्रेक्षकांना विनंती असेल हा सामना आपल्याला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आयवा कॅच घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि चेंडू एक 500. या चेंडूसाठी 500. या चेंडूसाठी 500 रुपये. हरीच्या हातात चेंडू नाहीये तर हरीच्या हातात आहे संघाचं भवितव्य. फायनल मध्ये तिकीट क्वालिफाय करायचंय तर एक चेंडू ठरवेल आणि हा एक फटका. बॅटर सज्ज आहे. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. एक षटकार आला तर सेलिब्रेशन होईल बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं, टीम भनगे ब्रदर्स. आणि जर का डॉट काढला, मॅच फिरवली तर मात्र सेलिब्रेशन होईल. डॅनियल ब्रदर्स या टीम कडे एकदा या मॅच साठी CPL 2025 साठी एकदा जोरदार टाळ्या. CPL 2025 सेमीफायनलचा सामना याच्यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा क्षण गोड व्हावा. इथे मात्र आयोजकांनी घेतलेली मेहनत नक्कीच फळ देत असताना जरूर पाहायला मिळते. सक्सेसफुल टुर्नामेंट CBD प्रीमियर लीग 2025 या सेमीफायनलच्या सामन्याने आपल्याला दाखवून दिलंय. आणि एका चेंडूसाठी किती वेळ घेतला जातोय. बसलेले प्रेक्षक देखील उठलेले नाचायच्या तयारीत आहेत आणि काही मात्र परतीचा प्रवासाला जाण्याच्या तयारीत आहेत. पाहूया काय घडेल, काय बिघडेल. मेगा फायनलचं तिकीट कोणाला? आणि व्हाईटचा इशारा. अजून देखील सामना संपलेला नाहीये. हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण आता मात्र या CPL 2025 मध्ये आलाय. एक चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग म्हणजेच काय तर षटकार आवश्यक आहे. नितेश सर, आपण तरी अपेक्षा केली होती का या क्षणाची? नाही, नक्कीच. खरं तर मॅच इतके टर्न्स अँड ट्विस्ट देईल याची अपेक्षा बिलकुल केली नव्हती. कदाचित असं वाटत होतं की लो स्कोरिंग मॅच होईल आणि मॅच अगदी सहजतेनं काढतील, परंतु काय गोलंदाजी झाली. मेडन षटक हाताळलं टीम कॅप्टन लोहितनं आणि मॅच मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत आली आहे. अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच उच्च कोटीची होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सामना उत्साहवर्धक आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. खरं तर प्रत्येकाला टाळ्या सिट्ट्या वाजवायला भाग पाडणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काळजाचे आणि घड्याळाचे ठोके सोबतच धडधड धडधड करतानाचा भास होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 5 धावा. आणि बॉल हवेमध्ये आणि येईल चौकार. जस्ट 1 रन शॉट आणि एका धावेचे फरकानं मात्र इथे सामना गमवावा लागलाय आणि जिंकलेत ते अर्थातच डॅनियल ब्रदर्स. सीनियर डॅनियल, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि विक्रमजी भनगे, अरमान, व्हेरी हार्ड लक. Yes, thank you. Man of the match. Turning point. टर्निंग पॉइंट ज्याने होत्याचं नव्हतं केलं आणि आपल्या संघाला मेगा फायनलच्या तिकिटाचं स्वप्न दाखवलं. लोहित ठरतोय मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा. लोहित या, लगेच यायचं आहे.